उरण नेरूळ रेल्वे मार्गावर चालत्या लोकलमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे। जाकिर मोहम्मद सय्यद असे या महिलेचे नाव असून सदर महिला उरणवरून नेरूळला महानगरपालिका रुग्णालयात बाळंतपणासाठी जात होती। मात्र बामणडोंगरी रेल्वे स्थानक येताच सदर महिलेची प्रसूती झाली। लोकल ट्रेनच्या पुरुष डब्यातच महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला। यावेळी शेजारील महिला डब्यातून काही महिलांना मदतीसाठी बोलवण्यात आले। या घटनेची माहिती मोटारमनने रेल्वे पोलिसांना देताच नेरूळ रेल्वे स्थानकात रेल्वे महिला पोलिसांसह ॲम्ब्युलन्स तयार ठेवण्यात आली होती। या महिलेला आणि नवजात बाळाला तात्काळ नेरूळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे। सोमवारी दिनांक 5/2/2024 सोमवारचा दिवस होता। नेरूळ रेल्वे स्टेशनला आपले जे JRP ड्युटीला होते, नाईट ड्युटीचा पोलीस कॉन्स्टेबल जाधव बक्कल नंबर 919 आणि महिला कर्मचारी होत्या आपल्या कोळेकर WPC कोळेकर, ह्या तिथं ड्युटीला होत्या। नेरूळ उरणहून गाडी आली, सकाळी उरण नेरूळ गाडी आली, ती 8:30 वाजता नेरूळ आलेली होती। 5व्या डब्यामध्ये महिला त्या उरणहून बसलेल्या होत्या। जाकिया महबूब सय्यद वय 25 वर्ष, त्यांना पोटामध्ये थोडा वेदना होऊ लागल्या। तर कॉल आला, आपल्या ड्युटी कर्मचाऱ्यांनी तात्काळ तो कॉल अटेंड करून डबा कोर्स जो आहे अटेंड केला, त्यांना घेतलं। पण त्यांना डिलिव्हरी होणार होत्या, त्यांना त्रास होत होता। तात्काळ ॲम्ब्युलन्स वगैरे बोलून त्यांनी आपल्या अंमलदारनं मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या तिथं नेरूळच्या, आणि त्या बाळाला तिथं त्यांची सुखरूप डिलिव्हरी वगैरे झाली। बाळ बी सुदृढ होतं। तसं आपल्या महिला कर्मचाऱ्यांचे फोटो देखील आहेत त्या बाळांचे घेतलेले। या पद्धतीनं तो त्या दिवसाचा घटनाक्रम होता आणि वेळेच आपण नागरिकांना, रेल्वे प्रवाशांना मदत केलेली आहे आपल्या स्टाफना दिलेली त्यांना, असं आहे। त्याच्याबरोबर RPFचे बी कर्मचारी होते, आपले एक महिला कर्मचारी त्यांच्या तिथं, त्यांनी देखील मदत केलेली आहे। महिला कुठे जात होती आणि सदरची महिला ही उरणहून नेरूळला येत होत्या। त्यांनी काय बाकीचं सांगितलं नव्हतं, पण दवाखान्यात वगैरे येत असणार आहेत कारण एवढं हे असेल तर, परंतु मध्येच त्यांना तसा वेदना होऊ लागल्या त्या जाणवल्यामुळं आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपले कर्मचारी तात्काळ तिथे गेले आणि त्यांनी त्यांना मदत केली पटकन।